क्रिशा 11 ब्राह्मण करोळे. बॉलिंग मार्क मध्ये राहुल पाटील सेनापती आहे टीमचं. मात्र पहिला ओव्हर महत्वाचा असेल पॉवर प्लेचा एकूण. चल नक्कीच आशेळे आणि पागड्याचा बेडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण लगेच नाणेफेकी केली जाईल. पहिलाच बॉल फिल्डर तयार आहे. माई तेजस माळीने मागील डावमध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. सगळ्यात चांगली फिल्डिंग आतापर्यंत या प्रतियोगितेत. नाव कुठेतरी तेजस माळीचं पुढे येईल फिल्डिंग मध्ये का होईना. 2 झेल दीपक ओव्हर मध्ये आणि लॉंग ऑनचा झेल तर मस्मरणी होता. दरम्यातील बॉल हो पुल केलाय नो मॅन्स मध्ये. चेंडू पाहायचा आहे बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकार. नक्कीच नक्कीच पाहू शकाल स्पर्धा आणि या स्पर्धेचे शिल्पकार आमचे धनंजय दादा चाळके यांच्या वतीने जयभोळी क्रिकेट मंडळाचे सर्वच पदाधिकारी मान्यवर खेळाडू सर्वांनाच इथे इन्व्हाइट केलं जातं. या आपण हे व्यासपीठ आपलं आहे. सर्वांनी येऊन व्यासपीठावरती विराजमान आहात व्हायचा. आणि इथे मला अस्मान दाखवलंय पाटीलला. स्लोवर फेकलाय हा चेंडू लाऊड ऑफिल आहे. तर चेंडू चांगला आहे. इथनं एक सांगू शकतो आम्ही बॉलच पाटील की फुल टॉस बॉल वरती सातत्याने मार पडतच आली आहे या सीझन मध्ये. हे सगळे बॉल बाकी चालतायत. समोर मोठे दोन्ही शिकणे आहेत. अनुभवाची शिदोरी घेऊन हाही बॉल बेक ठेवलाय. पहा हे मोठ्या खेळाडूचा परिचय असतो हे दाखवत असं सध्या राहुल पाटील. वाटा बॉलिंग फटका मोठा आला. तिथनं 2 बॉल डॉट आले. कव्हरेज आहेत. मॅच मैत्रीपूर्वक लढाई आहेत आणि दोन्ही टीमचे पॅकर्स जयभोळी क्रिकेट टीमचेच आहेत. एका बाजूला आपण राजेशला बघतोय पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण किरण मात्रेला पाहतो. हाई बॉल बाहेर जाणार आहे दर्शवत आहेत आणि एक्झॅक्ट बाहेर जाणार आहे. आणि इथे मात्र सिंगल आली आहे. बॉलिंग चांगली झाली आहे. लेग बाईट्स लाऊड अपील होती सांघिक अपील होती. आणि इथनं पहिल्या षटकात चांगली बॉलिंग झाली आहे. आणि हेच प्रतिसाद गोलंदाजांना क्षेत्ररक्षण जावकर समोर टीम खूप मोठी आहे. वेलकम 11 उसाटणे आणि सध्या तरी स्ट्रायकनला सागर पाटील स्ट्रायकनला संकेत. हे दोन्ही खेळाडू विस्फोटक आहेत. यांची बॅट फक्त आगच होत असतो. येणाऱ्या कामामध्ये ते विकेटची गरज आहे. आणि मात्र विकेट नाही मिळाली तरी मात्र डॉट बॉल कारण मर्यादित 4 षटकांचा मॅच आहे. तुम्ही 40+ मध्ये धाबा रोखल्या विकेट जावत की नाही जावत मात्र त्या धाबात तुम्ही ओढू शकता. या आत्मविश्वासाने खेळ केला तर अगेन्स्ट टीम ताकदवर असेल तरी मात्र स्वतःला सिद्धवला. हा बॉल वेगवान ठेवलाय. गुड पॉइंट. फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल आली आहे हे मात्र चांगलं आहे. इथे मात्र चांगली बॉलिंग झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावा आल्या ते 8 षटकार येऊन 8 चांगली बॉलिंग केली आहे. आणि पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ संपला. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला वापरतील आणि या मॅचला एन्जॉय करण्यासाठी आमच्या गावामध्ये विशेष भरपूर काही वेळ आणि घडले. आणि या मॅचला सध्या तर ते एन्जॉय करण्यासाठी पाहण्यास आले आमचे सोहेल खान पाहू शकाल आमच्या समोरच्या कक्षा बाजूला त्यांच्या समवेत अगदी त्यांचे बाचे कैपला देखील पाहू शकाल. हे आमचेच करोले टीमला एन्जॉय वेळेचा प्रतिसाद देण्यासाठी ही मॅच समर्थकांचा पाठिंबा आहे. इथनं दोन्ही टीम लढाई मैत्रीपूर्ण एकाच पोलच्या आणि अगदी जवळीक टीम्स आहे. त्याच्यामुळे सागर आहे स्ट्रायकॅनला. आग ओततो याची बॅट. संकेत सागर म्हटलं की गोलंदाजांना चिंता आणि संकेतच देतात. हे या दोन्ही खेळाडूंचा परिचय आहे. वेलकम आणि टीमचं नाव प्रत्येक ठिकाणी वाद विवाद असतात आणि विभागी झाल्यानंतर संकेतनं सागरला घेऊन केलेली मेहनत आहे. आणि या सर्व मेहनतीचं श्रेय संकेतला जाईल कारण दर्जा संकेतचा आहे. टीम मुसाटले म्हटले की तिथनं सर्वात खातकी आणि रिस्की खेळाडू म्हटलं तर संकेत पाटीलच आहे.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये वेगाचा प्रतीक ॲज अ ऑलराऊंडर मोठा सिक्का तेजस पाटील विथ विकेट. पहिला बॉल सागरसाठी ऑफ ऐकलाय, थांबवलाय बॉल. 1+1 येईल मात्र भीमर आलाय. या गोलंदाजीमध्ये तेजस पाटीलचं भाग्यच नाहीये. खराब बॉल आलाय. भीमर आलाय. दुष्काळ 13वा महिना झाला टीमला. तर पहिल्या ओव्हरमध्ये बरंचसं काही कमबॅक झालं होतं षटकार आल्यानंतरही. पन्नाट वेगाने नको तिथेच वेगळा भीमर आलाय. धावा 2 येतील. तेजस मात्र पडायंकडून हा बॉल डाऊन दी फिल्डर पुढे सरकलाय. चेंडू थांबवलाय. पहिल्या ॲक्शनने उचलला, फेकलाय. इथे धावाची संधी. तेजसला बॉलच भेटला नाहीये आणि इथनं विकेट संकेत पाटीलची होती. बॉल फिरला हेच सांगतोय आणि धाव आली आहे. एक मोठा फिल्डिंग, काय फिल्डिंग केली आहे. चर्चा मॅच मध्ये प्रेशर आणखी देऊ शकतो मात्र इथं तेजसला सण बांध्या तुम्ही सध्या तरी. काय फिल्डिंग केली आहे. एक नाव आली तेजस चर्चेत आले प्रथमतः. काय फिल्डिंग केली आतापर्यंत. आज मात्र किमया साथ देखील करत असताना तेजस माळी लॉंग ऑफ बॉर्डरवर हवेचा चेंडू बॅकफुटला कट केला. बॉर्डरवरती फिल्डर आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता आणि ऑफसाईड म्हणजे सीस पॅव्हलियन कडून ऑनसाईड सीमारेषा लांबडी आहे. बोल हो हो सर, आमचे चाळके सर या. पण चाळके सर असलेचा कॅप्टन आलाय. असलेचा कॅप्टन आहे पहा. चाळके सर आपण समर्थन कक्षामध्ये या प्लीज. हो यावेळेस देखील खेळाडू पुढे पोहोचलाय. बिल्डिंग चांगली केली आहे. राहुल भंडारी गेलाय चेंडूपर्यंत आणि मात्र हा मॅच सध्या तरी एक बॅलन्स चालू आहे. इथे कोणाचाहीच दबदबा नाही आहे मॅच मध्ये. बॅलन्स मॅच. तेजसला मात्र इथे एक बिमर फेकलाय. ही गोष्ट लक्षात ठेवून गोलंदाजी करावी लागेल. हा फटका पुढे आला. फिल्डर सरकेल मात्र ओव्हर पिच हे परिचय आहे की काय. षटकार तेजस्वी शैली आहे. सर्वात वेग ओव्हर पिच चेंडूला देतो जिथे बॅट टप बॉल ज्याला रब भाषेत म्हणलं होतं. हे सातत्याने मागील 6-7 मॅच मध्ये ते सेम रिझल्ट आहे. खराब बॉल रूपांतर सागर समोर ओव्हर पिच आसमानच मिळेल. षटकार संकेत आहे का. संकेतने मारलाय. संकेत असो की सागर असो खेळाडू मोठे आहेत. मॅग्निफिसंट खेळाडू दर्जेदार. हाई बॉल वेगाने पुढे फेकलाय आणि आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा टोला. षटकार तेजस स्लोवर विता लेंथ ह्या गोष्टी असायला हव्यात. हा बॉल स्लोवर फेकला. हे बॉल फेकायचे होते. दुसऱ्या धावेसाठी साई पडेल ॲज अ कॅप्टन. कुठेतरी मात्र मिसफील्ड झाली. 2 धावा आल्या आणि हा म्हणताना तेजसचा एक निकाली षटक संपला आणि 2 ओव्हर्समध्ये एकूण धावा झाल्या 28 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या तर 20 धावांचा महागड षटक. 2 ओव्हर्समध्ये 28 तरी काम बिघडले नाही. वाजवा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 बनल्यात. इथनं मात्र बॉलिंगमध्ये परिवर्तन कोणाकडे जाणार हा मोठा प्रश्न आहे. तर सध्या राहुल भंडारी आहे.
एकूण 20 आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. महागडं षटक षटक महागडं आलं तरी मात्र वांधा नाही. मात्र तेजसला ते संयम ठेवावा लागेल. तेजस पाटील आपण दिल्यात त्या बनवायच्या आहेत मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. याची चर्चा नक्कीच पाहायला मिळेल सध्या. राहुल भंडारी रिव्हर्स अटॅक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू बॉलच्या बाहेर जात असताना पहिल्याच टप्प्यावरती चौकार. काय फटका होता. नेत्रदीप जागवणारा. सागर पाटील ऑन फायर. चेंडू गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. तेजसला आसमान दाखवलंय. संकेत नाही तर सागरचा पहिल्याच वरती तडाखा फिरून मारलाय. वळून मारलाय. चेंडू थांबवलाय आणि नीतू पाटील देखील फिल्डिंग चांगली केली. ते चेंडू थांबवला म्हणजे धावा थांबतील. इतना बॉल विकेट तर जात नाहीये. हेच काही सांगत असताना चौकारानंतर आलेला हा पाहायला लागेल. हा बॉल कुठनं खेळलाय खेळाडू ही एक महत्वाची गटी आहे या सध्याच्या घडीला. सिंगल आली आहे. राहुल बंडारीला जर इथनं वेग जे देतो ना त्याच्यावरती आपण निशाण किती करू ह्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून घेऊन गोलंदाजी करायला गेला. अगेन्स्ट अजूनही विकेट मिळाली नाहीये. काय बॅटिंग करतायत दोन्ही खेळाडू. जबरदस्त फटका. हा चेंडू वाढलाय म्हणजे धावा वाढल्या. सिंगल केली वांधा नाही. ते मात्र एकूण तेजसनंच खराब बॉलिंग केली. वेगाने फेकायला जातो पुढे येतात. ह्या गोष्टी मात्र महाग पडतात टीमला. एकूण धावांचा विचार केला तर वेलकमच आहे टीमचं सध्या तरी. एकूण 34 वरती धावसंख्येचा आराखडा आपण बघतोय. 34 धावा बनल्यात. दुसऱ्या परत बिग फाईट मॅच आणि दोन्ही टीमच्या पॅकर्स ऑर्गनाइज टीम जयभोळे क्रीडांगण या क्रीडांगणावरील अतिरक्षक साम्राज्य राजेश पाटील त्याच्यानंतर किरणदादा राजेश म्हात्रे आणि किरणदादा म्हात्रे यांचे दोघांचे हा उंच गेलाय भरपूर उंच गेलाय. जस्ट केलं गेलं आणि टिपलाय झेल. संपलाय मात्र विस्फोटक सागर पाटीलचा खेळ. शेवटी राहुल भंडारे दिले इथं ब्रेक थ्रो. डीजे नितिन आलाय. छोटा मैदान से बाहर होता क्या हुआ लेकिन बड़ा अभी भी बाकी. नितिन आलाय मैदानावरती. राहुल भंडारीला ते यश मिळाले पण ते यश होतं कारण ही बिग विकेट होती. संकेत आणि सागर ही जोडीच अशी आहे वेलकम म्हणून उसाटण्याची ना की दोघांपैकी एक खेळपट्टीवर असं की येणाऱ्या बॉलरवरती प्रेशर असतो. मात्र एकामेकाच्या अगेन्स्ट खेळल्यानंतर तो प्रेशर कमी असतो आणि हे प्रेशर्स सध्या तरी राहुल भंडारी स्वतःवरती संयम ठेवून नॉर्मल दाखवत असताना यश मिळालंय. आणि कॅच चांगलं होतं लॉंग ऑनला. राहुल तर मॅथील बॉल हा वेग पुढे ठेवला आणि मात्र सीमा रेषेचा फिल्डर तेजस माळी कॅच कधी सोडत नाहीये. जजमेंट चुकलं होतं तरी देखील जज करत असताना हा चर्चेत राहणारा खेळाडू टिपलाय झेल आणि खेक बिग विकेट डाऊन. संकेत नितीन पाटील मैदानाच्या बाहेर.
मॅच मध्ये क्रिशालम रमणकरला सध्या तरी कमबॅक स्थितीमध्ये होतं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तेजस संकट आले होते, मात्र संकटावरती मात केली आहे राहुल भंडारीने. आज ओपनर सेकंड डाऊनचा नितीन पाटील घातकी खेळाडू, त्याला देखील पावलेंचा रस्ता दाखवलाय. गोल्डन डकचा शिकार आणि सध्या सेकंड डाऊन साठी पहिल्याच बॉल साठी सज्ज आहे बॅट्समन ऋतिक साठी. हा बॉल चांगला आहे, चांगली कमबॅक ओव्हर. तिसरा ओव्हर महत्वाचा राहिलाय, जबरदस्त ओव्हर आलाय. ओव्हर मध्ये एकूण धावा आल्या त्या 6 रन्स आल्या आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. सांघिक 34 डीजे. चौतीस धावा आपण धावसंख्येवरती बघतो. स्कोर कार्ड 34 रन्स, लॉस ऑफ दी 2. 2 खेळाडू बाद झाल्यात, त्याच्यामध्ये महत्वाचा सागर बदल मध्ये संकेत सगदुर्ण्या आणि येणाऱ्या ओव्हर्स मध्ये स्ट्राईक आणला असेल. नितेश वुड विकेट तयार आहे समोर संकेत साठी. नितेश साठी ही मोठी परीक्षा असेल. संकेतच्या अगेन्स्ट बॉल चांगला आहे, डाऊन दी फिल्डर वेट केलाय आणि इथे धावाची संकेत बीट झालाय. इथे मात्र दुसरी धाव आली आहे, वेगाने पहिली कंप्लीट केली आहे. 2 आल्या एकेरी दुहेरीने. काय संकेत पाटील दर्जेदार ताकदवर फटका. या खेळाडूला का मोठा दर्जा दिला जातो, कारण फटक्यामध्ये एलिमिनेशन इतकं असतो ना की जरी हात घातला हाताला सणसण्या वेदना होतील इतक्या जोराने चेंडूवरती मार देतो चेंडूला आणि फटका थांबवणं देखील कठीण असतं. बरोबर डाऊन दी फील्ड होता साई पाटील, चेंडू थांबवलाय. दरम्यातील बॉल, खराब बॉल, साई पुढे सडकलाय आणि चेंडू मांडल्याच्या बाहेर षटकार. धावांचा विचार करता 42 वरती 42 धाबा, 50च्या आसपास धाबा बनू शकतात. मग 50+ धाबा टार्गेट आपण मागील मॅच मध्ये बघितलं ते कठीण झालं टीम गावदेवी चिंचोली सारख्या टीमला. नितेशला कमबॅक करावं लागेल. हो यावेळेस सभा छोटा होता, फिल्डर पुढे सरकला. तेजेश पहिल्या ऍक्शनने उचलून चेंडू ऑन दी स्टिक आणि आता मात्र यस दॅट इज गॉन. जे संकट होतं ते धावबाद सांघिक यश का होईना, मात्र संकेतला निर्णायक मुवमेंटला ग्राउंड चढावं लागेल. संकेत पाटील मैदानाच्या बाहेर. वित्त आमचे डीजे ब्रिडर मला दाखवतात सर्वांचं भरपूर सारं योगदान. आणि योगदान आम्ही आमचे लाडके जगधनंदे दादा चाळके सरांचा माध्यमातून ये स्वीकारलेली आहे. डे नाईट प्रतियोगिता, साप्ताहिक मोठी स्पर्धा परिसरात आपण पाहतो. हा खऱ्या अर्थाने जेवढे क्रीडांगण स्टेडियम आहे आणि इथे मोठे 3 नितेश हा बॉल आणि तरी पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे मांग केली आहे धावबादसाठी.
आणि सेप सेप आहे फलंदाज. अजूनही बॉल शिल्लक आहेत शेवटचे 2 बॉल. काही धाबा झाल्या, चांगली धावसंख्या आपण बघतोय 44 धाबा. 44 बॅट्समन स्ट्राईक यांना ऋतिक पाटील. हा बॉल उंच गेलाय डाऊन दी. साई पाटील पुढे सरकलाय, कॉन्फिडन्स दाखवलाय, मात्र छेद सुटलाय. दर्शन डोंगरे बॉलापर्यंत पोहोचला, जर हातात पडल्यानंतर कॅच सुटणीकडे मात्र साई पाटील जज केलं होतं. हा सोपा झेल. धाबा आल्या तिथे 2. 46 धावसंख्या पुढे सरकतोय. मॅच चांगली पाहायला मिळतो. एकूण काय बॅटिंग करताय, जबरदस्त बॅटिंग झाली आहे. शेवटचा बॉल वेगवान, वाडा बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग केली नितेशने देखील. एकूण डाव इथे संपला. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपला. एकूण 46 बनल्यात आणि 47 लक्ष असेल. 12.च्या धावगतीनेच प्रतिवर धाव गती राखावं लागेल हा मॅच जिंकण्यासाठी ग्रेशाल ब्राह्मण करोलेला. आणि मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये नक्कीच इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉसही केला जाईल. टॉस ऑस्ट्रेलिया आणि पागड्याचा पडा, दोन्ही टीमचे कॅप्टन. हा मॅच ऑस्ट्रेलिया आलेला आहे. पागड्याचा पडा मॅच स्टार्ट झाला आणि बॉल पडला तर ऑर्गनाइज टीम करते. नियमावली कठी भरपूर स्टिक आहे, लक्ष असू द्या. ऑस्ट्रेलिया आलेला आहे. पागड्याचा पडा मॅच तशी स्टार्ट होईल त्याच्या आधी आपल्याला यायचं आहे. टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे प्रसाद भाग्यवंत तिथे तयार आहेत. या सुस्वागतम सुस्वागतम पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी आशिले संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. पकडाचा पाडा. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस या. तर आशिलेचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. पहिला चेंडू आतल्याच्या अगोदर जर कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले नाही तर उपस्थित संघाच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्या. स्ट्रीक वॉर्निंग तुमच्यापर्यंत पोहोचवतात आम्ही. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये शेवटचा टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. यस, सागर आमच्यापर्यंत पोहोचतायत, अमोल आमच्यापर्यंत पोहोचतायत. टॉस मात्र इथे केला जाईल. एका बाजूला गावदेवी आशिले संघ त्यांच्या अगेन्स्ट टीम पकडाचा पाडा संघ. तर दोन्ही संघामध्ये आपण टॉस करतोय. इथं टॉस केला जातोय. शेवटची लढत आहे, दुसरा फेरीतील शेवटची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला गावदेवी आशिले संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम पागड्याचा पाडा संघ आणि इथे टॉस केला जातोय. 4 षटकांची मॅच असेल आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक्स नसणार आहे, याची नोंद घ्या आपण. 4 षटकांच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे, याची नोंद घ्या आपण सर्व संघ. आणि ते टॉस जिंकलाय टीम गावदेवी आशिले संघाने आणि निर्णय टॉस टीम पागड्याचा पाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करतील आणि
टीम गावदेवी अशील संघाला आम्ही आमंत्रित केले फलंदाजीसाठी. पूर्वार्ध संपलाय आणि आता उत्तरदाता झाली आहे सुरुवात. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला क्रिशा 11 ब्राह्मण करवले त्यांच्या अगेन्स्ट श्री स्वर्गीय रामशेठ प्रतिष्ठान. वेलकम 11 उसाटणे या संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम वेलकम उसाटणे धावा बनवल्यात. 46 धावा आणि 47 लक्ष घेऊन उतरली मैदानाच्या आतमध्ये. उत्तरदाता झाली आहे सुरुवात आता आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती रोहित वाघेला पाहतोय आपण. मॅन्डेटरी पॉवरच्या पहिला आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये 47 धावाचा टार्गेट सेट केलाय मैदानाच्या आतमध्ये आता. आणि पहिल्या षटकामध्ये आपण रोहित वाघेला पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर तेजस पाटील आणि राहुल भंडारीला पाहतोय. मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. पहिला बॉल तेजस साठी. जेलची संधी आहे. चेंडू नो मास म्हणून ट्रॅव्हल झेल ड्रॉप. मात्र इथनं तेजसची झेल खूप महत्वाची होती कारण मागच्या मॅच मध्ये तेजसने धावा बनवल्या होत्या. टार्गेट 4 षटकांची मॅच आहे आणि 47 धावेचं टार्गेट आपण पाहतो आणि तेजसची झेल कॅरी करणं खूप गरजेचं होतं परंतु तसं काही घडत नाहीये. मग तेजसला मिळाले हे जीवनदान आणि आता तेजसच्या बॅट मध्ये किती धावा येतील. तेजसचा विचार केला तर विस्फोटक फलंदाज आहे भन्नाट फॉर्म मध्ये तेजस आणि इथनं तेजस मात्र किती धावा बनवेल कारण तेजसला जीवनदान मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू वेगवान. या चेंडूमध्ये गती पाहिली आपण. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतो आणि हा येतोय दरम्यातला डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल इथनंच प्रेशर निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये आता टीम ब्राह्मण करवच्या फलंदाजांवरती. मग तेजस तरी सेट बॅट्समन आहे. इन्फॉर्म आहे. भन्नाट फॉर्म मध्ये हा फलंदाज. यावेळेस तेजस साठी व्ही मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फंबल आणि एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये कदाचित जर हा चेंडू अडवला असता तर नक्कीच प्रमाणे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आपल्याला. तेजसची विकेट खूप महत्वाची आहे कारण मागच्या मॅच मध्ये तेजसने अफलातून फलंदाजी केली होती आणि हा तेजस आता स्ट्राईक पाहतोय. 2 धावा आल्यात. धावसंख्येचा विचार केला 4 या आकड्यावरती पोहोचलाय संघ जाऊन पोहोचलाय टीम रामशेठ मात्र प्रतिष्ठान सॉरी क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ. यावेळेचा फटका मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतो. हा दमदार ब्रँडेड षटकार. रोहित वाघेवरती आता हा प्रतिहल्ला चढवला गेलाय. तेजस्वी बाट मैदानाच्या आतमध्ये बोलतीय. षटकार आलाय. पुढचा बॉल मात्र पडा एंड कडनं रोहित मत. यावेळेचा फटका आणखीन एक करतो. शेवटच्या डेनला झेल पकडली आहे. संपला आता तेजस पाटीलचा खेळ. मोठी विकेटचं पतन. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल पाटील. आता 47 धावा बनवायच्या आहेत. इथनं 47 टार्गेट सेट केलाय आणि कंपल्सरी 47 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. रोहित पाटील आता इथे यश मिळालंय. मोठं विकेट पाहायला मिळालं आपल्याला रोहित वाघेच्या माध्यमातून. तेजस पाटील
आता तंबूच्या असताना नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती राहुल पाटील यांना पाहतो आपण. दरम्यातला हा नेक्स्ट बॉल आपण पाहू शकता. माथेपाडा एंडकडे पूर्ण सज्ज होत आहे. रोहित वाघे यावेळी चेंडूमध्ये गती फक्त टॅप केली आला कार्पेट मिड विकेटचा चेंडूवरती आला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. चुकीचं कॉलिंग पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे स्पर्धेचा आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. मॅनेटरी पॉवरचं पहिलं षटक संपन्न झाल्याने धावसंख्या धावफलके जागली ती 11 ऑन बॉर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 3-1 आपण स्कोर कार्ड वरती पाहताय आणि एक षटकांचा खेळ संपलाय आणि आता धावसंख्येची गरज आहे. तब्बल 18 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या तिथनं विजयासाठी. 12 चेंडू आणि 18 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या. 12.00 सरासरी गाठायची प्रति षटकामागे इथनं टीम ब्राह्मण करवली संघ. आता दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती सागर पाटील. सागर पाटील वरती विश्वास दाखवलाय करी सागर पाटील आता कशा प्रकारची गोलंदाजी करेल मैदानाच्या आतमध्ये. कारण 12 चेंडू 18 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या आहेत. 18-36 असं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार जर केला तर 11 धावा लागल्या धावफलकातील लॉस ऑफ 1 विकेट पाहतोय आपण आणि 18 मध्ये 36 बनवायचे आहेत. राहुल पाटील आणि त्यानंतर राहुल भंडारी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल पाटील वनडाऊनला आलेत आता स्ट्राईक एंडला सुद्धा राहुल पाटील यांना पाहतोय आपण आणि सागर पाटील चिंचोली गाव एंडकडनं पहिला बॉल फेस करेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिला बेल फ्लो होता. चेंडू आला कार्पेट मिड विकेटला चालला. शतक खूप वेगाने आले चेंडूवरती उचलले फेकील ताब्यात ही सिंगल एकवटली जाईल मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलने मात्र प्रणय आता सामना जिवंत ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ. काय टार्गेट तेवढं फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभं केलं आहे. कारण 47 धावा इथनं बनवायच्या आहेत. टीम ब्राह्मण करवलेला इथनं सामन्यामध्ये रंगत निर्माण पाहायला मिळेल. कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम म्हणजे आतमध्ये टीम वेलकम उसाटाचे गोलंदाज करतात. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण नाईटची स्पर्धा पाहिली. वेलकम ट्रॉफी अप्रतिम स्पर्धा पाहिली. पूर्ण ऑर्गनाइज टीम. सागर पाटील पुन्हा एकदा यावेळेस फॉलोअरमध्ये चेंडू अडवलाय. याही बॉल वरती मात्र वेलकम आपल्या होम ग्राउंड वरती मालविका वीरचा पुरस्कार पटकावला होता सागर पाटील ना. बायकर मॅन आहे आणि सारे बाईक त्याच्या नावावरती आहेत. सागर पाटील संकेत असतील अनेक सारे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपण पाहतो. ते समोर तेवढाच ताकदीचा संघ आहे. राहुल पाटील यांचा संघ आपण पाहतो. क्रिशा 11 ब्राह्मण करवळे संघ सगळीतरी फाईट करतो. यावेळेस दिशा पाहावी लागेल. संपार सिग्नल दॅट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. एक विकेटच्या मोबदल्यात विकेट मोठी कॅरी केली आहे. तेजस पाटीलची विकेट कॅरी केली आहे. कारण तेजसची बॅट जर तेजसचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये. राहुल पाटील राहुल भंडारी अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील वनडाऊनला आलेत. चौकार षटकार मारावे लागतील. यावेळेचा मोठा फटका बॅटची लिडिंग एज. संकेत मात्र धोक्याचा संकेत मात्र संकेतने वजावला होता. परंतु कॅच ड्रॉप आणि मिळतोय हा राहुल भंडारीला जीवनदान. आणि राहुल भंडारीच्या बॅट मधनं जर प्रणय धावा आल्या तर नक्कीच या चुकीला मात्र माफी नसणार आहे. कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच समीकरण आपण सातत्याने पाहत आलोय.
सागर पाटील इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, परंतु ही झेल महत्वाची होती. यावेळेसचा चेंडू फटका फसलाय. चेंडू नोमास मधून ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि फक्त सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलने धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू आणि 32 धावा. बिग बॅटल आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच सुद्धा मोठे मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पकडाचा पाडा त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आशिरी संघ. एक मॅच या संघाने जिंकल्या आहेत आणि दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. आमच्या व्यासपीठावर समोर येऊन उभं राहायचं. आपण जशी मॅच संपन्न होईल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा, कारण वेळ आजच्या दिवसामध्ये खूप कमी आहे. सागर पाटील पुन्हा सज्ज होते चिंचोली गावींकडनं. नेक्स्ट बॉल. सागरचा हा बॉल बी मध्ये फटका कनेक्ट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला उचलते फेकतील तब्येत. ही सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. कारण प्रणय विचार जर केला, सागर पाटील दुसऱ्या षटकामध्ये आलाय आणि अद्याप एकही मोठा फटका, फक्त बॅटचा पेस ओपन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दाखवला नाहीये आणि फलंदाजांना करूनही दिला नाहीये. सागर पाटीलने इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. 13 चेंडू आणि आता 31 ची गरज आहे. फक्त 5 चेंडू फेकत असताना फक्त 5 धावा खर्च केल्यात. वॉट अ बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील. यावेळेस फुल टॉस. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या सिंगलने षटक क्रमांक दुसरं संपन्न होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळीत जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 30 धावा. 15.00 ची सरासरी प्रति षटकामध्ये गाठायची आहे. इथं जर सामना जिंकायचा असेल टीम क्रिशा 11 ब्राह्मण करेव संघाला तत्परती देऊया आपण डीजे मास्टर एक सुवर्ण संधी. टोक डीजे. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये मंडपातोय. 17चा खतरा लागला होता. विंदर उदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 नोव्हेंबर 2012 या दिवशी. का दिवस आपण पाहिला. त्यानंतर आता येता 29 तारखेला राजकारणातील दादा माणूस अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. राजकारणातील दादा हरपला. निशब्द निवडणुकीचा काळ मात्र बजावत असताना दादांचा विमान क्रॅश होऊन याचं अपघाती निधन झाला. त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्मेस चिर शांती लाभो. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आता पहिला फटका व्ही मध्ये फटक कनेक्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे सागर पाटील. चुका होणार नाहीयेत. सिंगल एकवटली गेली आहे. पण जर पहिल्या षटकापासून पाहिला आपण तेजसच्या पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता. त्यानंतर अद्याप एकाच मोठा फटका पाहिला नाहीये आपण. या षटकामध्ये जर सिंगल डबलचा विचार केला तर 11 धावा सिंगलने रोटेट केल्यात. त्यानंतर एक षटकार दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मैदानाच्या मध्ये 11 29 29 धावा बनवायच्या. तिथनं कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि इथनं तुम्हाला 29 धावा बनवाव्याच लागतील. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका सुरेख आहे. आणखीन एक फटका व्ही मध्ये कनेक्ट केलाय. सागर पाटील तिथे आहेत. चुका होणार नाहीत. एक झाली कंप्लीट. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलला जास्त प्राधान्य दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील वंडांवरती आले. राहुल पाटीलचा विचार केला. 5 चेंडू पेस करतोय. 5 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहतोय. त्यानंतर राहुल भंडारी 4 चेंडू पेस करतोय. 3 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहतोय. अद्याप दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर एकाच मोठा फटका मिळाला नाहीये. या दरम्यानचा हा चेंडू बराच काळ हवेमध्ये. झेलची संधी सागर पाटील नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि आता संपलाय राहुल पाटीलचा खेळ. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक दुसरा. टीम क्रिशा 11 ब्राह्मण कवले संघाला विकेट. चौथ्या क्रमांकावरती याच द कॅप्टन संघाचा संगणक साई पाटीलला आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती धावखोऱ्याचा फलंदाज
आता गोलंदाज आपण पाहतोय विशाल पाटील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. सागर पाटील ने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये रोहित वाघेचा विचार केला तब्बल 11 धावा खर्च करत असता महत्वाची विकेट तेजस पाटीलची विकेट कॅरी केली. त्यानंतर सागर पाटील सेकंड स्पेलमध्ये आपण पाहिला फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर विशाल पाटील तिसरे षटक हाताळतोय 2 धावा खर्च करतोय आणि एक विकेट महत्वाची विकेट राहुल पाटीलची विकेट कॅरी करतोय. आणि राहुल भंडारीचा विचार केला तर 4 चेंडू फेस करून 3 धावा बॅटमध्ये पाहतो. एक जीवनदान सुद्धा राहुल भंडारीला मिळालं आहे मैदानाच्या आतमध्ये. साई ऑन स्ट्राईक. साई पहिला चेंडू फेस करत असताना दॅट इज अंपायर दिशा पाहतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवतील. दॅट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहताय ते स्टड अंपायर आहे. अंपायर रिव्ह्यू आहे का? बॉलिंग रिव्ह्यू आहे. It is umpire signal fair delivery आहे. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होऊन मात्र ऑफ ब्रेक पाहायला मिळाला आपल्याला. आणि आता इथनं हा येतो डॉट बॉल. विशाल पाटील कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट कॅरी केलाय त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल आणि धावसंख्या दाखवते स्थिर 19 लॉस ऑफ 2 विकेट. 8 चेंडू आणि 28 ची गरज आहे आता. दरम्यानचा हा चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स होतोय आणि एक्सट्रीच्या हातामध्ये विसावतोय. हाई बॉल डॉट आलाय आणि इथनं प्रेशर प्रमाणे निर्माण झाले मैदानाच्या आतमध्ये. आता फलंदाजी करत असताना टीम क्रिशा 11 ब्राह्मण कळवलीवरती. सागरचं षटक अप्रतिम राहिलं. फक्त 6 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा पाहिल्या आणि तास नंतर आता तिसऱ्या षटकामध्ये विशाल पाटील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस दरम्यानचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आला. चेंडू आल्यानंतर कार्पेट संकेत पाटील तिथे आहेत. संकेत चुका होणार नाही आहेत. सिंगल झाली आहे कंप्लीट आणि सिंगल पेक्षा जास्त मात्र काही मिळणार नाहीये. आणि षटक क्रमांक 3 संपन्न होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळावरती पाहू शकतो आपण 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 27 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे तुम्ही जर सामना जिंकायचा असेल तर 27 धावा बनवाव्याच लागतील. तर वेलकम उसाट नाही पण फास्ट केला. उशीर घेऊ नका. ऑफिशियल कॉल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहे. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत. 27 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू. या षटकाचा विचार केला ना तर विशाल पाटीलने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना 6 चेंडूंचा फक्त 3 धावा खर्च करत महत्वाचा विकेट मात्र कॅरी केला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. आता स्लॉगरचं षटक आहे. अनामानीचं षटक आहे आणि 6 मध्ये 27 बनवायचे आहेत. तिथनं कोणता संघ सामना जिंकेल प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र चौथ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर संकेत पाटील आता चौथ्या षटकामध्ये आलाय आणि इथनं 26 धावा डिफेंड करेल का संकेत प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आणि 27 धावा आणि 27 धावा इथनं 6 चेंडूमध्ये कंपल्सरी बनवाव्या लागतील टीम ब्रह्मम करवली संघाला. संकेत पाटील पहिला बॉल. यावेळेसचा मोठा फटका. मिस टायमिंग. लॉंग शतक आले परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू नोमास लाइन मधून ट्रॅव्हल आणि सिंगल मात्र इथनं कंप्लीट केली आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. फक्त एक षटकार आपण पाहिलाय प्रणय. पहिल्या षटकामध्ये जो तेजसने दाखवला होता त्यानंतर तेजस तंबूच्या अस्ताला आले आणि त्यानंतरचा दरम्यानचा ही की चौकार षटकार अद्याप पाहिला नाहीये. सामना मैदानामध्ये खुला झाला. आता
लेफ्ट अँड राईटिंग कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राहुल भंडारी आणि त्याच्यासोबत साई पाटील. साई पाटील कॅप्टन आहे, त्याचा कॅप्टन संघाचा संघनायक. इथं 27 धावा, आता 26 समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 26 धावा. नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पगडचा पाडा संघ, त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी ऐश्वर्य संघ. दोन्ही संघ आपण तयार राहा. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा चेंडू मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न. चेंडू अकराचा लाईनने खोदून काढायचा होता, परंतु चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय. आणि या यष्टीरक्षच्या भूमिकेमध्ये आपण सागर पाटील यांना पाहतोय. सागर पाटीलचा विचार केला, ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण. यावरचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. इस्टनच्या भरून निघून चाललाय. मात्र आणखीन एक डॉट बॉलचा इक्विनेशन या सामन्यामध्ये आपण जास्त पाहतोय. 21 लॉस ऑफ 2 विकेट असं समीकरण. धाव फलकावरती आपण 21 धावा पाहतोय, 2 विकेट. मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. संकेत पाटीलचा प्रभावित करतो. यावेळेसचा दरम्यानचा चेंडू. आणखीन एक सुरेख, आणखीन एक. कुठल्या स्पॉटचा वारंवार वापर केला जातोय आणि कुठल्या स्पॉट वरती मात्र चेंडू हाताळल्यानंतर यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. हाई बॉल डॉट येतोय. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि इथनं बनवायच्या विजयासाठी 26 धावा. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. सलगचा हा तिसरा धक्का टीम क्रिशा 11 ब्राह्मणकरू संघाला. विकेटचं पतन. नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट वरती आपण पाहू शकता. अंबे प्रीमियर लीग साई 11चा आमचा स्क्वॉड आहे उद्याचा, आणि उद्याच्या दिवसामध्ये आम्ही प्रीमियर लीग खेळणार आहोत. आणि दरम्यानचा हा चेंडू गॅपशॉट सिलेक्शन आहे, परंतु या सामन्यामध्ये औपचारिकता उरली होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडू आला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. आणि बऱ्याच काळानंतर हा चौकार आला आणि इथनं सामना जिंकलाय टीम रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान. वेलकम उसाटणे संघाने. आणि इथनं हार्ड लक टीम क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ. दोन्ही संघ शेक हँड करा, त्यातनं जर मैदान सोडा आणि